श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत मुलींच्या डब्यासाठी पालकच्या पुऱ्या आणि आहोंच्या डब्यासाठी पालकचे धपाटे. 1 कणिक मळा, 2 पदार्थ करा. कोथिंबीर, पालक स्वच्छ धुवून घ्या आणि चॉपरने चॉप करून घ्या बारीक. 1 तीर 2 निशाण म्हणजे 1 कणिक मळा, 2 पदार्थ करा, यालाच म्हणतात 1 तीर 2 निशाण. सकाळी सकाळी अशी घाई असते ना की सांगायचं कामच नाही. आणि त्यातल्या त्यात आत्ताची हिवाळ्याची थंडी. पालक चॉप करून झाला की तो मस्त एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्या. त्याच्यात गव्हाचं पीठ टाका, पुन्हा बेसन पीठ, कसा मस्त बारीक चॉप झाला पालक. ओवा, जिरे, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकून मस्त ओवा जिरे हाताने चोळून घ्यायचे. नंतर ते टाकून द्यायचे. पुन्हा थोडेसे तीळ टाका, मस्त चव येते. थोडीशी हळद, लाल तिखट तुम्हाला जसं लागतं तसं. मी 2 चम्मच वापरलेत. मीठ चवीनुसार आणि 1 पळी तेल. कणिक मळून घ्या. कोळपट लाटणं घ्या आणि पुऱ्या लाटायला सुरुवात करा. मला मुलींना डब्याला द्यायच्या असल्यामुळे मी छोट्या छोट्या पुऱ्या केल्या. तुम्ही जशा करायच्या तशा करू शकतात. आमच्या इथे पण एका आकाराची पुरी नाही लागत मुलींना, 2-2 आकार लागतात. एक करावं लागतो आम्हाला त्रिकोणी, एक गोल, पुन्हा मध्येच एकीचं निघतं हार्ट शेप कर, हार्ट शेप. हे त्रिकोणी. आणि हे एकच आहे. हार्ट शेप करायला गेले ते काय झालं माझं मलाच नाही समजलं. तुम्ही सांगा कोणता आकार झालाय ते कमेंट करून. हे हार्ट, हे त्रिकोण. झाला डब्बा तयार. हे झाले आहोंच्या डब्याचे धपाटे. कसं मग आहो म्हणतील तसंच.